नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्या समोर आले. पुन्हा एकदा एक जाहिरात आली मित्रांनो आणि खूप इंटरेस्टिंग जाहिरात आहे. 10वी पास झालेल्या उमेदवारांसाठी आहे. आदिवासी विभागामध्ये, विकास विभागामध्ये भरती आहे 2026 मधली आणि विशेष करून या भरतीमध्ये साधारण जर आपण बघितलं तर 10वी पास वाल्यांसाठी जागा आहेत. सगळ्याच्या सगळ्या जागा मित्रांनो 10वी बेस वाल्यांसाठी आहे. चौकीदार नावाची जी आहे ती वॅकन्सी आहे, पोस्ट आहे. 416 याच्या जागा आहेत. याच्यामध्ये जे आहे तर साधारण जर बघितलं तर पगार 47,600 हा पगार आहे आणि बऱ्यापैकी मी म्हणेल की खूप चांगल्या पद्धतीची सरळ सेवा भरती आहे. त्यामुळं सगळेजण अप्लाय करू शकता आणि सिलेबस सुद्धा एकदम मस्त असणार आहे. त्यामुळं अप्लाय करायला चुकू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, 416 जागा आहेत महाराष्ट्र शासनाची स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी आहे. 416 वॅकन्सीज गड्डचे पद आहे आणि सरळ सेवा भरती आहे. म्हणजे काय, फर्स्ट टाइम पण असेल तरी अप्लाय करू शकता, फ्रेशर असेल तरी पण अप्लाय करू शकता. यासाठी 18 मिनिमम एज आहे आणि मॅक्झिमम एज 28 अशा पद्धतीचं आहे. अजून काही गोष्टी आहेत एक एक करून आता आपण समजून घेऊया. एकाच दृष्टिक्षेपात जर म्हटलं तर शॉर्ट मध्ये काय 416 पद आहेत. गट चौकीदार पदाचं नाव सीबीटी होणार आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट जेव्हा म्हणतो आपण, एमसीक्यू बेस्ड. पण मग परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा आयबीपीएस घेणार आहे. आयबीपीएस मार्फत ही परीक्षा होणार आहे. 29 प्रकल्प कार्यालय जे आहे त्या पूर्ण 29 प्रकल्प कार्यालयासाठी महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागाची जर आपण बघितली तर साधारण 29 जी कार्यालय आहेत त्या सगळ्या कार्यालयांसाठी या वॅकन्सीज आहे. एकतर त्या ऑफिसेससाठी किंवा त्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या काही आश्रम शाळा वगैरे म्हणतो आपण, आदिवासी आश्रम शाळा, त्यांच्यासाठीच्या या वॅकन्सीज आहे आणि वॅकन्सीज खूप इंटरेस्टिंग आहे. पूर्ण महाराष्ट्रात आहे. नेमकं कसं ते बघू आता. आजपासून अर्ज करण्याची वेळ जी आहे ती सुरू होते, प्रक्रिया सुरू होते. 3 वाजल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता. फॉर्म भरायला सुरुवात करा. 18 मे ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्यासाठीची. फॉर्म भरायला लगेच घाई करू नका, थोडंसं थांबा. बऱ्याच गोष्टी आहे. फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने, त्याच्यात काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या या चॅनलवरती आपल्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच परीक्षेची तयारी कशी करायला हवी यासाठी सुद्धा आपल्या बॅच सुद्धा असणार आहे. त्याबद्दलची सुद्धा माहिती मी आज या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. चल, आता नेमके कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते, तर साधारण नाशिक आहे, कळवण आहे, धुळे, यावल, ताळोदा, नंदुरबार, राजूर, शहापूर, कळमनुरी, धारणी यासारखे सगळे, छत्रपती संभाजीनगर, हे सगळेच्या सगळे जेवढे पण बनतात 29 कार्यालय, एवढ्या 29 कार्यालयांमध्ये आपल्याला वॅकन्सीज आहे. तुम्ही कुठल्या एरियामधनं बिलॉंग करता आणि त्या एरियातला जवळचा भाग कोणता आहे, तिथे तुम्हाला पोस्टिंगचे चान्सेस जास्त मिळू शकतात. आणि म्हणून मित्रांनो, ही एक अशी वॅकन्सी आहे की जिथं तुम्हाला पाहिजे ती पोस्टिंग, जवळपासची पोस्टिंग घेता येऊ शकते. सोबत चांगला पगार घेता येऊ शकतो आणि 10वीच एवढंच लिमिटेशन आहे. 10वी पासच तुम्हाला पाहिजे, त्यामुळे काही खूप अवघड पण ह्याच्यामध्ये नसणार आहे. साधारण नाबार्ड डीए आणि आरबीआय अटेंडंट नावाच्या 2 एक्झाम होतात. त्या आयबीपीएस च्या माध्यमातून कंडक्ट केल्या जातात आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया साधारण 10वी किंवा 12वीच्या बेसवरती असतो. तर अशा एक्झाम ज्या आहेत तर त्यांची जी लेव्हल असते त्याच लेव्हलच्या धर्तीवरती याचे पेपर असणार आहे. ठीक आहे. मग याचे पेपर नेमके काय काय असेल, कशा पद्धतीचं याच्यामध्ये नेमकं पॅटर्न काय असणार आहे ते आता समजून घेऊ. पहिली एक्झाम आहे बघा, ज्याच्यामध्ये टोटल 200 जवळपास क्वेश्चन्स असणार आहेत आणि ते साधारण काय काय आहे त्याच्यामध्ये. चालू घडामोडी एक त्याच्यामध्ये आहे. इंग्लिश आणि मराठी हे 2 सब्जेक्ट आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता. साधारण जर मी म्हटलं समजा साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंतचं करंट अफेअर्स. वेगळा पॅटर्न इकडे मराठी इंग्लिशमध्ये आपल्याला दिसेल. विशेष करून पॅसेजेस जे असतात, उतारा ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, ते वाले याच्यावरती विशेष भर दिलेले आहेत. त्यांनी मेन्शन करताना सांगितलेलं आहे व्याकरण आणि कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. म्हणून मग उतारा आणि पॅसेज, उतारा आणि ग्रामर, व्याकरण याच्यावरती प्रश्न बऱ्यापैकी जास्त येतील. गणित बुद्धिमत्ताची थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त असते आणि म्हणून थोडं याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता यांची प्रॅक्टिस तुम्हाला बऱ्यापैकी जास्त लागेल. ते तुमचं डिसाईड करतील की सिलेक्शन होणार नाही होणार. 4 मग मेन आहेत. एक आहे मराठी, दुसरं इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता. ह्या पद्धतीचा सिलेबस यामध्ये आपल्याला असणार आहे. मराठी आणि इंग्रजीसाठी व्याकरण असणार आहे, ग्रामरचे रूल्स, व्होकॅब्लरी असणार आहे, उतारे आणि आकलन. गणितामध्ये आयबीपीएसच्या बदलत्या पॅटर्न नुसारचे जेवढे आहे तेवढे आणि वेळेची मर्यादा इथं असणार आहे. इतिहास, सामान्य विज्ञान, पंचायत राज, महत्वाचे कायदे, अर्थव्यवस्था, भूगोल एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत. मग ह्या साठी रिलेटेड काय आहे? पुस्तकांवर अवलंबून राहण्यापेक्षा डेली न्यूज रीडिंग जे आहे ते अत्यंत महत्वाचं. चालू घडामोडीसाठी जे साधारण जेवढे पण आतापर्यंत पेपरमध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा वाचत चला. फक्त पुस्तकावर डिपेंड राहू नका. विशेष करून न्यूजपेपर असतील, बातम्या असतील,
स्टेटशी रिलेटेड, महाराष्ट्र स्टेटशी रिलेटेड, तर थोडंसं ते जरा बघणं गरजेचं आहे. आणि IBPS कंडक्टिंग बॉडी आहे म्हणून थोडंफार स्टॅटिकवाला पार्ट जो आहे तो पण बऱ्यापैकी असेल. मग अभ्यासाची रणनीती कशी असली पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा अंडरस्टँडिंग लेवल. तुम्ही पहिल्यांदा कोणता पण पेपर आहे, तो पेपर कसा आहे, त्याचे पॅटर्न्स काय काय आहेत ते पहिले अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. हे अंडरस्टँड करून देण्यासाठी आपल्या इंग्लिश मीटरवरती आणि महासरल एज्युकेशन जे आहे, या दोन्ही चॅनलवरती आपल्या काही सिरीज पण असणार आहे. इंग्लिश मीटरवरती स्पेशल इंग्लिशची सिरीज चालेल आणि महासरलवरती आपण बाकी सगळ्या सब्जेक्टची सिरीज घेऊ. तो असं दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे नियोजन काय असलं पाहिजे? प्रॉपर प्लॅनिंग करा. बेटर प्लॅनिंग इज हाफ डन. चांगली प्लॅनिंग जर असेल तर तुमचं अर्ध काम तिथं संपलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून प्रॉपर प्लॅनिंग करा. एकदा ती प्लॅनिंग झाली की त्या पद्धतीने काम करायला सोपं जातं. मग प्रॅक्टिस करा. जी प्लॅन केलेलं आहे त्याला इम्प्लिमेंट करा, प्रॅक्टिस करा. तर प्रॅक्टिस कशी याची करायची, क्वेश्चन्स कशा पद्धतीचे असणार आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. मग तयारीला योग्य दिशा कशी भेटणार इंग्लिश मीटरासोबत? तर इंग्लिश मीटरच्या माध्यमातून जर मी म्हटलं समजा महासरलच्या माध्यमातून तुम्हाला जीके आणि जीएस वाला पार्ट जो आहे तो महासरलमध्ये तुम्हाला स्पेशल बॅच आहे जीके साठीची. ॲपमध्ये जायचं, ॲपमध्ये गेल्यानंतर जीके साठीचा एक कोर्सेसमध्ये जा. स्पेशल कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ भेटून जाईल. सरळ सेवा फाउंडेशन बॅच आहे, MPSC फाउंडेशन बॅच. त्याच एकाच बॅचमध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळं बऱ्यापैकी ही MPSC ची बॅच आहे सर. मग IBPS पॅटर्नला कशी कामात येईल, गणित, बुद्धिमत्ता वगैरे ते मराठीत जे विचारलं जातं, तर त्या हिशोबाने हे मराठीतला पार्ट जो आहे, स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, सो चान्सेस बनतात मराठीमध्ये पेपर होण्याचे. म्हणून मग अशा केसमध्ये तुम्हाला जे आहे तर मराठीची तयारी करण्यासाठी, मराठीतनं तयारी करण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी आणि सोबत मी म्हटलं तर जीके, या सगळ्यांची तयारी करून घेण्यासाठी मित्रांनो प्रॉपरली बॅच जी आहे आपली सरळ सेवा फाउंडेशन बॅच आहे, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. वैयक्तिक रणनीती एक साच्याने पाहिजे, तर प्रत्येकासाठी वेगवेगळं मार्गदर्शन असणार आहे. म्हणून यासाठी आपला मेंटरशिपचा पण प्रोग्राम असेल. तुम्हाला काही अडचण येते, तुम्ही एक नंबर जो दिलेला आहे या नंबरवरती जो स्क्रोल होतोय बघा, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता काही अडचण असेल तर. सोबत मी म्हटलंय डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेला आहे, तुम्ही तिकडे काही विचारू शकता. आणि जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरशिप पाहिजे असेल तर त्यासाठी पर्सनल मेंटरशिप साठीचे कोर्स पण आहेत, तिकडे पण तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमची आता अभ्यासातला भरपूर गॅप झालाय. काही जण 10वी होऊन आता भरपूर वेळ झाला असेल. मग सर मी काय करायला पाहिजे? मला काही समजतच नाही. आता 2 वर्षाचा गॅप पडला, 5 वर्षाचा गॅप पडला, अभ्यासच नाही आहे. कुठेतरी कंपनीत कामाला जातोय. मग आता मी काय करू? मित्रांनो अशा लोकांनी सुद्धा इकडे अप्लाय करा. याचं कारण सांगतो. प्रायव्हेट नोकरीमध्ये तुम्हाला 10-15 हजार मिळतात, तिथं 47,000 पगार आहे मित्रांनो. बरं, सरकारी नोकरी आहे. आणि सिलेबस 10वीच्या बेसवर आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आवाक्यातला सिलेबस आहे आणि म्हणून ह्या पद्धतीची तयारी करा. विशेष कोणासाठी खास असणार आहे? नोकरदार आहे किंवा गृहिणी आहे, त्यांच्यासाठी विशेष नियोजन यामध्ये करता येऊ शकतं. अशा पद्धतीची ती बॅच आहे. यामध्ये फॉलोअप बॅच आहे, फॉलोअप सिस्टम म्हणजे तुम्हाला रेग्युलर मेंटरिंग थोडक्यात आपण ज्याला म्हणतो. लाइक रोज तुम्ही काय करताय, काय अभ्यास होतोय, नाही होतोय, काय काय अडचणी आहेत. रोज तुम्हाला जे दिलेले टास्क आहेत ते तुमच्याकडनं कंप्लीट करून घेतले जातील. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ते शेअर करावे लागतील. अशा पद्धतीची पूर्ण सिस्टमॅटिक जी आहे. आणि जसं आपण बघा बऱ्याचदा व्हायचं असं की ऑनलाईन मधला प्रॉब्लेम व्हायचा की होमवर्क दिला जातो पण कंप्लीट होत नाहीये. दिलेल्या वेळात तो पूर्ण होत नाहीये. मग अशा वेळेस त्याला कोणी वॉच ठेवत नाही, काही नाही, काही नाही. म्हणून रिझल्ट यायला वेळ लागतो. तसं ऑफलाईनमध्ये त्याला पुन्हा पुन्हा विचारलं जातं. तसं इकडे नाही होत. आणि म्हणून हाच प्रॉब्लेम ओळखून महासरल इंग्लिश मीटरच्या माध्यमातून आम्ही एक सोल्युशन घेऊन आलोय, ते म्हणजे मेंटरिंग. तुम्हाला स्पेशल याची मेंटरिंग बॅच भेटेल. या मेंटरिंग बॅचमध्ये काय असेल, तुम्हाला डेली टास्क दिले जातील आणि तेवढे टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे असतील तेवढे कंप्लीट करून मग आपण पुढच्या प्रवासाला जाणार. ठीक आहे. तर या पद्धतीने आहे मेंटरशिप खूप महत्वाची आहे. तुम्हाला जिथे कुठे गरज पडेल तिथं ते सोबत असतील या पद्धतीने. तो अशी सगळी तयारी आहे. मित्रांनो अप्लाय कसं करायचंय, काय करायचंय, ह्याचसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चालेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची जाहिरात आल्यानंतर. थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल.